नमस्कार. मी भूमिपुत्र वाघ उमरगा जिल्हा धाराशिवतून बोलतो. उमरगा असा एक तालुका आहे. इथं निसर्गप्रेमी लोक आहेत. माणूस जपणारी, माणूस पण जपणारी, एकमेकांना मदत करणारी, एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होणारी अनेक मंडळी आहेत. आणि आत्ता निवडणुका झाल्या. बापू बिराजदार म्हणून या ठिकाणी एक तगडा बंदा कार्यकर्ता निवडून आला. फक्त विनंती केलं, घरी गेला, कुठले पैसे वाटले नाहीत, असा माझा तरी अंदाज आहे. आणि अशी सारखं काम करणारी मंडळी यांना पैसे वाटायची गरज लागत नाही. अशातला एक कार्यकर्ता ज्यांनी आम्ही विनंती केली, बापू तुम्ही आमच्या एरियातून निवडून आलात आणि तुम्ही आम्हाला आमच्या झाडांसाठी पाणी द्या. बापूंनी आज मला वाटतं 27-28 तारीख आहे, मार्च आहे, उन्हाळा कडक आहे, या ठिकाणी बापूंनी पाणी पाठवलं. ते पाणी कशा पद्धतीने झाडांना दिलं जातं ते आपण पाहणार आहोत. आमचे पाटील सर तुगावला जिल्हा परिषदेमध्ये शाळेत आहेत. 100 झाडं सांभाळण्याचा वसाच त्यांनी घेतलेला आहे. मॉर्निंग वॉकचे दोन्ही सदस्य आहेत, राजसाहेब आहेत. हे दोघांचं सारखं या झाडं संरक्षणासाठी, सांभाळण्यासाठी सारखी मदत चालू असते. आणि बापूने हे पाणी पाठवून दिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. ही झाडं 2 वर्षाची आहेत. ह्या 2 वर्षाच्या या उंचीमध्ये जवळजवळ 7 ते 8 फूट वाढलेली आहेत. निसर्गप्रेमी उमरग्यातले सर्व मित्र यांचे तर धन्यवादच मानले पाहिजेत. दरवेळेला क्लिप तयार करायची वेळेला मी नक्की त्यांची आठवण करत असतो. कोणीतरी झाड लावून द्यावं आणि कोणीतरी त्याची पूजा करावी, त्याला सांभाळावं, त्याचं मोठंपण करावं, त्याचं मोठेपण होत असताना पाहावं, उंची वाढताना पाहावं. आणि ते पाहणारे मॉर्निंग वॉकचे अनेक सदस्य आहेत ज्यांनी स्वतः खर्च केला. गेल्या वर्षी आम्ही ह्याच झाडांना जाळी बांधली, काट्या बांधल्या आणि मोठं केलेलं आहे. आपण त्या दोघांना 1-1 मिनटं बोलण्यासाठी आपण प्रेरणा देणार आहोत, विनंती करणार आहोत. राजसाहेब, ह्या झाडाला पाणी घालताना काय वाटतं आपल्याला? काय नाही, आनंद होतोय. कारण माणूस जगण्यापेक्षा झाडं जगवणं हे महत्त्वाचं आहे सध्याच्या काळात. बरोबर आहे. म्हणून ह्या झाडाची निगा करतोय आम्ही. बरोबर आणि आहे. आज योग असा आला की विक्रम बापू बिराजदार आमचे नगरसेवक यांच्या माध्यमातून आम्हाला पाण्याचा टँकर लाभलेला आहे. आणि त्यांच्या सहकार्याने आम्ही पाणी घालायचं कष्ट घेत आहोत. मनापासून धन्यवाद. मनापासून धन्यवाद. धन्यवाद. आपण पाटील सरला विनंती करणार आहोत. पाटील सर, गेली 2 वर्ष झालं विशेषतः मॉर्निंग वॉकमधल्या सदस्यांच्यापैकी वेगळेपण नक्कीच आपल्यात आहे. काय वाटतं आपल्याला? गेली 2 वर्षापासून आपण 100 झाडं तरी किमान पिवळाची मोठी मोठी सांभाळत आहात. काय भावना आहेत त्या समाजाला, तुम्ही काय सांगणार आहात? सर, झाडांच्या बाबतीत माझं स्वतःचं मत असं आहे, झाडांच्या अस्तित्वामुळंच माणसाचं अस्तित्व अवलंबून आहे. आपण सगळीजणं जे लाख मोलाचं ऑक्सिजन घेतो तो ऑक्सिजनच आपल्याला पुरवण्याचं एकमेव काम करतात ती झाडं आणि हिरवी वनस्पती करत असतात. आणि म्हणून प्रत्येकाने किमान स्वतःला आयुष्यभरासाठी लागणारा जेवढा काही ऑक्सिजन आहे तितका ऑक्सिजन पुरवठा करणारी झाडं लावणं गरजेचं आहे. लावणाऱ्यांची संख्या कमी आहे म्हणता येत नाही, परंतु अनेक वेगवेगळ्या ठिकाणामध्ये वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून हरितप्रेमी लोक आहेत, निसर्गप्रेमी लोक आहेत, वृक्षप्रेमी लोक आहेत, लावण्याचं काम करतात. तसंच आम्हीसुद्धा एक बांधिलकी म्हणून, समाजाची बांधिलकी म्हणून देणं लागतं म्हणून आणि स्वतःला या वृक्षांचा उपयोग होतो म्हणून आम्ही हे लावतोय, जगवतोय. याच्यामध्ये खूप आनंद मनाला होतोय. खूप मस्त वाटतं. थँक्यू सर. चला सर, तिकडे जाऊ आता. समाजामध्ये माणूस पण पेरणारी माणसं खूप कमी आहेत आणि उमरग्यामध्ये जास्त आहेत. त्या उमरगे करायचे, उमरग्याच्या परिसरातील मित्रांचे, उमरगा तालुक्यातील आदर्श गाव करू पाहणारे आमच्या जेक्यूकरवाडीचे मित्र एकमेकांचा आदर्श घेऊन खूप नाविन्यपूर्ण काम करण्याचा प्रयत्न करतात. मित्रांनो, ही झाडी आहेत, हिरवीगार झाड आहेत. आता ती 5, 7, 8 फूट उंचीवर आलेली आहेत. आणि ह्या 10-12 झाडांनी तर कळस केला. हे झाड बघा, आता जवळजवळ हे 15 फूट उंच गेलेलं आहे. मित्रांनो, सातत्याने म्हणत असतो, एक झाड लावा, एक झाडदान करा. कुठेच नाही, वेळ मिळाला, ठिकाण मिळालं तर एक झाड स्मशानभूमीच्या कोपऱ्यात लावा. तिथं ते झाड तुमच्या अस्तित्वाची साक्ष देईल. करायचं आहे ना, मग चला तर एक झाड लावू. तुम्हाला जर झाड कुठेच लावता येत नसेल, ठिकाण सापडत नसेल तर संपर्क करा. भूमिपुत्र वाघ समाज विकास संस्था 91 72 97 24 82. नमस्ते.